सकाळी काय घालू? हा गोंधळ कायमचा थांबवा. ब्युटी रुटीन आपोआप सुधरेल. कपाट पूर्ण कपड्यांनी भरलेलं आहे. अगदी बाहेर येण्यासारखं. पण तरीही सकाळी बाहेर जाताना घालण्यासाठी एकही कपडा सापडत नाही. तुमच्यासोबतही असं झालंय का? रोज सकाळी उठल्यावरती आज काय घालू? हा विचार करतानाच आपले मुलाचे 20-30 मिनिटं त्यामध्येच निघून जातात. आणि मग चिडचिड होते, उशीर होतो आणि घाईघाईमध्ये काहीतरी घालून आपण बाहेर पडतो. तर या एका रोजच्या गोंधळाचा थेट परिणाम तुमच्या मानसिक शांततेवरती, तुमच्या वेळेवरती आणि अगदी तुमच्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावरतीही होत असतो. जेव्हा सकाळीच मनावरती ताण येतो, तेव्हा शरीरात जे हार्मोन्स तयार होतात, ते तुमच्या चेहऱ्याची चमक हळू-हळू कमी करू लागतात आणि खरा आत्मविश्वास तर आपल्या कपाटात लपलेला असतो. आज आपण याचंच गुपित उलगडणार आहोत, की कपाटाची रचना बदलून तुम्ही तुमची संपूर्ण जीवनशैली आणि सौंदर्य कसं सुधारू शकता. बऱ्याचदा आपण बघतो, की बाजारात जे नवीन दिसेल, जे फॅशनमध्ये असेल, तर ते आपण लगेचच विकत घेतो. कपाटात कपडे साचत जातात. पण त्यातले बहुतांश कपडे आपण स्किन टोनला किंवा आपल्या शरीराच्या रचनेला ते सूटच होत नाही. फॅशन आहेत, आवडले म्हणून आपण ते विकत घेतो. आपण ते फक्त कपाटाची शोभा वाढवण्यासाठी ठेवतो. तर यामुळे काय होतं, की कपाट तर भरतं, पण डोक्यामध्ये कन्फ्युजन कधीच कमी होत नाही. घरामध्ये किंवा कपाटात साचलेले हे कपडे नकळत नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि आपण एका बाजूला कपड्याचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे काहीच नाही, ही भावना निर्माण करतो. हा एक मानसिक सापळाच आहे. तर या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या वॉर्डरोब अरेंज करण्याची गरज नाहीये. कोणतेही महागडे ऑर्गनायझरची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त एक योग्य पद्धतीची, जी अतिशय सोपी आहे. तर आता यावरती उपाय काय? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही 3 पिल्स मेथड वापरा. तर आजच तुमच्या कपाटातले सगळे कपडे बाहेर काढा. अगदी सगळे कपडे. आता त्याचे 3 भाग करा. पहिल्या भागात ते कपडे ठेवा जे तुम्ही मागच्या महिन्यामध्ये वारंवार वापरले आहात आणि दुसऱ्या भागामध्ये जे कपडे तुम्हाला आवडतात, पण काही कारणास्तव जसं की प्रिंटिंगचा प्रॉब्लेम, तुम्ही ते वापरू शकला नाहीत ते. आणि तिसऱ्या भागात असे कपडे जे तुम्ही वर्षभरात कधीच हातातही घेतलेले नाहीत, हाती लावलेला नाही. हा तिसरा भाग तुम्हाला कपाटातून कायमचा बाजूला करायचा आहे. जो कपडा तुम्ही वर्षभरात एकदाही घातलेला नाही, तो तुम्ही पुढेही कधीच घालणार नाही, हे सत्य स्वीकारा. ते कपडे कोणाला तरी दान करा किंवा रिसायकल करा. यामुळे कपाटात लगेचच 50% तरी मोकळी जागा तयार होईल आणि तुम्हाला नक्की काय उपलब्ध आहे, हे स्पष्टपणे तुम्हाला दिसेल. वर्षभर न घातलेली कपडे आधी बाहेर काढा आणि कपाट लावताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्यांची वर्गवारी ही रंगानुसार आणि त्याच्या प्रकारानुसार करा. जसं की फॉर्मल कपडे एका बाजूला, कॅज्युअल कपडे दुसऱ्या बाजूला आणि समारंभाचे कपडे वेगवेगळे. जेव्हा तुम्ही रंगांच्या शेडनुसार कपडे लावता, तेव्हा डोळ्यांना एक वेगळीच शांतता मिळते आणि सकाळी उठल्या-उठल्या जेव्हा तुम्ही हे नीटनेटके कपडे उलगडाल ना, तेव्हा तुमचा मूड क्षणामध्ये पॉझिटिव्ह होईल
आणि हा पॉझिटिव्ह मूड तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो आणेल आणि यालाच म्हणतात अंतर्गत शांततेचं बाह्य सौंदर्यावर होणारा परिणाम. तर कपाट लावत असताना रंगानुसार आणि प्रकारानुसार कपडे लावणं देखील गरजेचं आहे. आणि या प्रवासात काही गोष्टी अजिबात करू नका. ते म्हणजे कपडे कधीही घाईघाईमध्ये ते तसेच कोंबून ठेवू नका. असं केल्याने कपड्यांवरती सुरकुत्या पडतात. ते लवकर खराब होतात आणि तुमचा वेळही वाया जातो. आणि दुसरी चूक म्हणजे चुकीच्या हँगरचा वापर करणं. जड कपड्यांसाठी प्लास्टिकचे पातळ हँगर्स वापरल्याने कपड्यांचा आकार बिघडतो. त्याऐवजी तुम्ही लाकडी किंवा जाड हँगरचा वापर करा. जेव्हा तुमचे कपडे योग्य आकारात आणि व्यवस्थित राहतील, तेव्हा ते परिधान केल्यावरती तुमचा लूक अधिक उठावदार दिसेल. आणि जर तुम्ही कपाटात हँगर वापरत असाल, तर हँगरची देखील नीट निवड करा. आणि कपाट नीटनेटके ठेवण्याचा थेट संबंध तुमच्या ब्युटी रुटीनशी कसा आहे, तर ते आता तुम्हाला समजलंच असेल, की जेव्हा सकाळी कपडे निवडण्याचा ताण नसेल, तेव्हा तो वाचलेला वेळ तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा शांतपणे चहा पिण्यासाठी वापरू शकता. कारण की सकाळचा वेळ हा खूप मौल्यवान असतो. सकाळी बऱ्याचशा जणांना ऑफिसला जाण्याची घाई असते, टिफिन करण्याची घाई असते. तर घाईच्या वेळेमध्ये तुम्ही जर तुमचं कपाट आधीच नीट ऑर्गनाइज केलेलं असेल, तर तुम्हाला जी वस्तू पाहिजे, जे कपडे पाहिजेत ते तुम्हाला लगेचच मिळते आणि तो वेळ तुम्ही दुसरीकडे यूज करू शकता. तुमची सकाळ जितकी शांत असेल, तितका तुमचा पूर्ण दिवस आनंदी जाईल. तुमच्या चेहऱ्याचा हा नैसर्गिक आनंद कोणत्याही महागड्या मेकअपपेक्षाही कितीतरी पटीने श्रेष्ठ असेल. तुमची त्वचा अधिक ताजी दिसेल आणि केसांचे आरोग्यही सुधारलेले असेल. कारण की ताण कमी झाला की शरीराचे चक्र जे आहेत ते सुरळीत चालू राहतात. आणि छान दिसण्यासाठी जसे आपले केस, त्वचा चमकदार असायला हवी, तसंच आपले कपडे देखील नीट टापटीप असायला हवे. तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला एक शिस्त असायला हवी. विचार करा, उद्या सकाळी तुम्ही उठलात, कपाट उघडताय आणि तुम्हाला समोर अगदी व्यवस्थित लावलेले तुमच्या आवडीचे आणि तुमच्यावर खुलून दिसणारे कपडे अगदी सहज मिळाले. किती छान वाटेल ना? हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणू शकतो. कपाटाचा मेकओव्हर हा केवळ एक घराची स्वच्छता नाही आहे, तर तो तुमच्या स्वतःचा आणि तुमच्या आत्मविश्वासाचा देखील मेकओव्हर आहे. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, तेव्हा लोकं तुमच्या कपड्याकडे नाही, तर तुमच्या चेहऱ्यावरील त्या आत्मविश्वासाकडे आणि तेजाकडे पाहत राहतील. आणि ते तेज तुम्हाला तुम्ही जे परिधान करतात त्यावरून मिळतं. म्हणूनच कपाट पूर्ण कपड्यांनी भरलेलं आहे. अगदी बाहेर येण्यासारखं. पण तरीही सकाळी बाहेर जाताना घालण्यासाठी एकही कपडा सापडत नाही. मग यामध्ये आपण कुठेतरी चूक करतोय ना? म्हणूनच जर तुम्हाला देखील रोज तयार व्हायला उशीर होत असेल, तर फक्त हा बदल करून बघा. सकाळी कपडे निवडण्याचा त्रास जो आहे, तो तुमचा कायमचा संपेल आणि कपाट नीट ठेवा. तुमच्या स्किन टोननुसार कपडे एकत्र ठेवा. डेली वेअर, ऑफिस, फेस्टिव्हल असे वेगवेगळे सेक्शन बनवा. मेकअप, ज्वेलरी, एक्सेसरीज यासाठी देखील सेक्शन असायला हवे किंवा तुम्ही सीझनल रोटेशन जे तुमचे कपडे असतील ते तुम्ही ठेवा. फ्रेग्रन्ससाठी तुम्ही एखादी कॅप्सूल वगैरे पण तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता. याने तुमचे कपडे व्यवस्थित राहतील, फ्रेश दिसतील, तर तुमचा लूक फ्रेश दिसेल आणि वॉर्डरोब नीट असेल तर कॉन्फिडन्स आणि ब्युटी दोन्ही वाढतात. त्यामुळेच कपाट नीट ठेवा आणि रोज सुंदर दिसा.
आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.